तुमच्यासोबत एखादा गुन्हा घडला तर आपण सर्वजण सगळ्यात आधी पोलिसांकडे धाव घेतो. मात्र जर तुम्हाला लुटण्यासाठी पोलिसच आले असतील तर लोणावळ्यामध्ये फिरण्यासाठी आलेल्या 2 कुटुंबांना खाकी वर्दीतल्या लुटारूंचा सामना करावा लागला. खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन पोलिसांनी त्यांच्याकडे 5 लाखांची मागणी केली. पण त्या 2 कुटुंबांनी लुटारू पोलिसांच्या तावडीतून स्वतःची कशी सुटका करून घेतली, बघूया आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारींचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. पुणे ग्रामीण पोलिसांवर त्यांच्याच सहकाऱ्यांना बेड्या ठोकण्याची वेळ आली आहे. कारण हे आहेत खाकी वर्दीतले लुटारू. होय, लोणावळा फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचं अपहरण करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्याचा कट 3 पोलीस आणि 3 वॉर्डन अशा 6 जणांनी आखला होता. मात्र MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दाखवलेलं प्रसंगावधान आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी दाखवलेली कार्यतत्परता यामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या लुटारूंचा पर्दाफाश झालाय. 5 जुलै पुण्याच्या विमाननगर भागात राहणारे भूषित वर्मा हे दुबईहून सुट्टीसाठी भारतात आलेले मोहम्मद आझमी यांच्यासह लोणावळा फिरण्यासाठी निघाले. त्यांची कार कामशेत पर्यंत पोहोचली होती तेव्हा एका पोलीस पथकानं त्यांना अडवलं. कामशेत जवळ त्यांना पोलिसांनी थांबवले आणि पोलिसांनी थांबवल्यानंतर ते चेकिंग करायचे आहे गाडीची. तर ते दुबईहून आलेले होते, त्यांच्या हातात एक इम्पोर्टेड सिगरेट होती. तर ते सिगरेट बघून त्यांनी सांगितलं की नाही, आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं आहे, पोलीस स्टेशनला तुम्ही जा. आता त्यांना आश्चर्य वाटलं की कशासाठी पोलीस स्टेशनला. त्यांनी सगळं गाडी चेक केली, काहीही त्यांना मिळालं नाही आहे, पण ते दमदाटी करू लागले. दुपारी 3 वाजता या अपहरण नाट्याला सुरुवात झाली आणि अपहरणकर्त्यांच्या भूमिकेत होते वर्दीतील पोलीस. पुणे ग्रामीण पोलीस दलातील 3 कॉन्स्टेबल्स आणि त्यांच्या सोबत काम करणारे 3 वॉर्डन. भूषित वर्मा आणि मोहम्मद आझमी या दोघांकडे या 6 जणांनी 1 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली आणि पैसे न दिल्यास अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. 6 पैकी 2 जण भूषित वर्मा यांच्या कारमध्ये बसले तर उरलेले 4 जण पोलिसांच्या व्हॅनमधून पाठीमागे निघाले. खाकी वर्दीतल्या दरोडेखोरांनी आता वर्मा आणि त्यांचे मित्र आझमी यांच्या गाडीचा ताबा घेतला. त्यांचे मोबाईल ताब्यात घेतले. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून पोलिसांनी 5 लाख रुपयांची मागणी केली. मात्र आपल्या स्मार्ट वॉचच्या मदतीनं वर्मा आणि आझमी यांनी आपल्या संभाजीनगरमधल्या काही ओळखीच्यांशी संपर्क साधला. आम्हाला हे कळलं तर मला असं वाटलं की कोणीतरी ह्या लोकांना काही गँग वँग असेल आणि ते किडनॅप केलं असेल आणि ते पैसे मागत असेल. मी माझ्या माणसाला जे फोन केलं होतं त्यांना सांगितलं की त्यांना विचारा कोडवर्डमध्ये की काही प्रॉब्लेममध्ये आहे का. आणि त्यांनी विचारलं आणि त्यांनी सांगितलं होय की आम्ही प्रॉब्लेममध्ये. आणि ते असं पोलीस असं म्हणजे काय होतं की त्या लोकांनी त्या जे किडनॅपर्स म्हणा त्यांनी त्यांचा फोन पण घेतलं होतं. एखाद्या सराईत अपहरणकर्त्याप्रमाणे पोलिसांची टोळी वर्मा आणि आझमी यांना पुण्यात वेगवेगळ्या भागात फिरवत राहिली. प्रकरण समजून घेतल्यानंतर इम्तियाज जलील यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांशी संपर्क साधला. पिंपरी पोलिसांनी सूत्र फिरवली आणि पर्यटकांचं अपहरण करणाऱ्या पोलिसांनाच अटक केली. हे जे फिर्यादी कामशेत पोलीस स्टेशनला आले आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पुढील तपासामध्ये असं निष्पन्न झाला की हा जे 6 जण होते त्यापैकी 3 पोलीस होते जे हायवे स्टेट पोलीस खंडाळा सेंटर येथे कार्यरत होते आणि त्याच्याबरोबर 3 वार्डन होते. ते पण पोलिसाची सहायतासाठी, त्याचे सहकार्यासाठी सोबत जे ट्रॅफिक मॅनेजमेंटचं काम करतात ते पण त्याच सेंटरचे होते. आणि 6 लोकांपैकी 5ला अटक करण्यात आलेला आहे यामध्ये. आणि त्यांच्या विरुद्ध जे शिस्तभंगाची कारवाई आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी आधी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. FIR मध्ये कोणाचीच नावं न टाकता अनोळखी इसम असा उल्लेख करण्यात आला. मात्र अखेर अमोल वायकर, अमोल ननावरे, तुषार धावरे, किसन बोंबळे, नितेश चव्हाण, तुषार घाडगे या पुणे पोलीस दलातील 6 जणांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. जर पोलीसच दिवसा ढवळ्या असे लुटत असतील तर जनतेची सुरक्षा करणार तरी कोण? मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे.